कशेडी घाट, कसारा घाट हे आपल्या महाराष्ट्रातले फेमस घाट आहेत आणि आता सोशल मीडियामुळे तर अधिकच फेमस झालेत, कारण लोकांना आलेले इथले विचित्र अनुभव आता समोर यायला लागलेत. ऑफकोर्स ते सगळे खरे किंवा खोटे यावरती मी दावा करत नाही. असो, तर सुयशने मला त्याची ही स्टोरी मेल केली आणि त्या मेलमध्ये तो लिहितो की 3 वर्षापूर्वी तो आणि त्याची मोठी बहीण सारिका कशेडी घाटातून रात्री 7 वाजता जात होते आणि त्यांचं गाव कोकणातलं कुठलं तरी होतं, पण ते सारखे गावाकडे जा येत नव्हते. सो त्यांना तो एरिया आणि तो घाट नवीनच होता, कारण बोटावर मोजण्याइतकं त्यांनी त्या घाटातून ट्रॅव्हल केलं होतं. सो त्या घाटाबद्दल त्यांना काही माहिती असणं शक्यच नव्हतं. त्यांनी बरोबर संध्याकाळी 7 वाजता कशेडी घाट चढायला सुरुवात केली. आता सुयश ड्राईव्ह करत होता आणि त्याची मोठी बहीण सारिका शेजारच्या सीटवरती बसून फोन स्क्रोल करत होती. ती त्याला बोलते, सुयश गाडी सावकाश चालव, घाट रस्ता आहे. आणि तेवढ्यात तिची नजर घाटाच्या एंट्रीवर असलेल्या एका छोट्याशा मंदिराकडे जाते आणि ती तिथे पाया पडते गाडीतूनच. सो तुम्हाला सगळ्यांना ही गोष्ट जाणवली आहे का? आपल्या महाराष्ट्रातील जेवढं तरी मला माहिती आहे की प्रत्येक घाटाच्या एंट्रीला किंवा एक्झिटला एक छोटंसं मंदिर असतंच, किंवा देवाची मूर्ती किंवा एक फोटो ठेवलेला असतोच. बाकी तुम्हाला असं चित्र कुठल्या हायवेवरती दिसणार नाही का, कुठेच नाही. फक्त घाटातच तुम्हाला हे चित्र दिसेल. सो या सगळ्याचं नक्की कारण काय? कारण असं की याबद्दल अशी मान्यता आहे की घाटामध्ये जर का काही बरं वाईट झालं, काही होऊ शकतं. दरड कोसळू शकते, रस्ता खचून जाऊ शकतो, ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर या सगळ्यातून फक्त आपल्याला देवच तारू शकतो, कारण तिथं मदत पोहोचणं अवघड आहे, तिथे लोक असणं अवघड आहे. सो या सगळ्या गोष्टी याचं कारण असू शकतात. आता आणखी काही कारण असेल तर मला माहिती नाही. ते दोघे घाटातून मस्तपणे ड्राईव्ह करत जात असतात. घाटात त्यांच्या समोर पाठीमागे बऱ्याच गाड्या असतात, पण जसे जसे ते घाट वरती चढत आहेत त्या गाड्या कमी होत आहेत आणि थोड्या वेळाने अशी वेळ येते की त्या घाटात फक्त त्यांचीच गाडी दिसते. सुयश विचार करतो की आता थोड्या वेळापूर्वी आपल्या पुढे मागे कितीतरी गाड्या होत्या, पण असं वाटतं की या संपूर्ण घाटात फक्त आपणच चाललो आहे की काय. आणि तोही त्याची शंका त्याच्या दिदीला पण बोलून दाखवतो, पण त्याच्या दिदीचं काय एवढं लक्ष नसतं, ती इग्नोर करते. थोडा वेळ आणखी पुढे गेल्यानंतर त्याची कार बंद पडते असं त्याला जाणवू लागतं. आणि तसंच होत होतं, त्याची कार बंद पडत होती, त्याची कार झटके खात होती. तो लगेच त्याची गाडी रस्त्यावरनं साईडला घेतो. सारिका त्याला विचारते की काय झालं, गाडी का बंद पडली आहे? सुयश चिडून बोलतो की मला काय माहिती, आणि तो गाडीला स्टार्ट करण्याचा प्रयत्न करू लागतो. आता तुम्हाला ही गोष्ट खूप फिल्मी वाटत असेल की नेमक्या अशाच ठिकाणी यांची गाडी बंद कशी पडते, बाकीच्यांची का नाही पडत. पण ही घटना सुयश आणि सारिकासोबत खरोखर होत होती, कारण ती रात्र अमावस्येची नव्हती, ती रात्र होती पौर्णिमेची. संपूर्ण घाट चंद्राच्या प्रकाशात दिसत होता. असो, सुयश खूप सारे स्टार्टर मारतो, पण त्याचा स्टार्टर काही लागतच नाही. त्याची गाडी चालू व्हायचं नावच घेत नाही. आता गाडीच्या बोनटमधून अचानकपणे धूर निघू लागतो. ते दोघे पटकन गाडीच्या खाली उतरतात आणि बोनट ओपन करून चेक करतात. पण काय उपयोग, सुयशला गाडी तर खूप वर्षापासून येत होती, पण त्याला गाडीबद्दलचं नॉलेज हे 0 होतं, कारण त्याच्या आयुष्यात आत्तापर्यंत कधीच कार बंद पडली नव्हती. ही पहिलीच वेळ होती की त्याची कार बंद पडली, ती पण अशाच ठिकाणी. तरीसुद्धा सुयश इकडे तिकडे हात लावून बघतो की काही जमलं तर जमलं. आता सुयश सारिकाला विचारतो की दीदी आता काय करायचं? ती बोलते की आपण रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या गाडीची हेल्प मागू. आणि तेवढ्यातच घाट रस्त्याच्या वळणावरती त्यांना एक लाईट शो होते, एका ट्रकची. आता ते दोघे डायरेक्ट रस्त्याच्या मधोमध येतात आणि त्या ट्रकवाल्याला हात करून थांबण्याचे इशारे देतात. यावर तो ट्रकवाला ट्रक थांबवतो आणि साईडला घेतो. सुयश आणि सारिका त्या ट्रककडे जरा निरखून पाहतात आणि त्यांना दिसतं की या ट्रकचा काय आत्ताच ॲक्सिडेंट वगैरे झालाय की काय, कारण त्याचा आकार उकार पूर्णपणे बदलला होता. फक्त तो रस्त्याने चालत होता इतका चांगला होता. असो, आता तो ट्रक ड्रायव्हर ट्रकच्या खाली उतरतो. सुयशच्या कारच्या पार्किंग लाईटमध्ये त्याचा चेहरा शो होतो आणि सुयश हे आवर्जून सांगतो की तो चेहरा त्याने आत्तापर्यंत या पृथ्वी तलावर कुठल्याही माणसाचा पाहिला नव्हता. इतका भयानक असा तो क्रूर चेहरा होता. त्याची दाढी वाढली जी की पांढरी आहे, त्याचे डोळे लाल भडक, त्याने व्हाईट कलरचा शर्ट घातला होता, पण त्यावरती काळे काळे डाग पडले होते. जसे की मी मागच्या कशेडी घाटाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की त्याही माणसाच्या शर्टावर काळे डाग होते, जसे की रक्त सांडले आणि ते रक्त नंतर कसं ब्राऊन कलरचं होतं कपड्यावरती पडल्यावर, अगदी सेम तसेच डाग या माणसाच्या शर्टावरती होते.
असो, आता तो माणूस, तो ड्रायव्हर त्याच्या राट आणि घोगऱ्या आवाजात विचारतो, काय पाहुणं, काय झालं गाडीला? सुयश बोलतो, आता गाडी घाट चढताना अचानकपणे धक्के खाऊ लागली म्हणून मी साईडला घेतली आणि थोड्याच वेळानंतर त्याच्यातून धूर येऊ लागलाय आणि मला नेमकी माहिती नाही की काय झालंय. आता तो ड्रायव्हर सारिकाकडे त्या लाल भडक डोळ्याने एकटक बघतो आणि बघता बघता गाडीच्या पुढे जातो बोनट चेक करायला. गाडी चेक केल्यानंतर तो बोलतो की गाडीतलं पाणी संपले, गाडी गरम झाल्यामुळे बंद पडली आहे. घाट रस्ता आहे आणि चढावरती हाफ क्लचमुळे गाड्या इथे बंद पडतातच, त्यामुळे गाडीत पाणी टाकावं लागेल. सुयश विचार करतो की आता पाणी कुठून आणायचं. तो त्या ड्रायव्हरला विचारतो की तुमच्याकडे आहे का पाणी. त्यावरती तो ड्रायव्हर नकारार्थी मान हलवतो आणि एक छोटासा पॉज घेऊन तो बोलतो की हां, एक जागा आहे जिथे तुम्हाला पाणी मिळू शकतं. सारिका बोलते कुठे. त्यावर तो ड्रायव्हर घाटामध्ये असलेल्या एका आंब्याच्या झाडाकडे बोट करतो. पुन्हा तेच आंब्याचं झाड जे माझ्या मागच्या कशेडी घाटाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा होतं. सारिका बोलते की तिथे कुठे, त्या झाडाखाली आहे का काही पानपोई किंवा टाकी वगैरे. आता तो ड्रायव्हर तिच्या प्रश्नाला होकारार्थी मान हलवतो. आता सुयश बोलतो की तुम्ही येता का माझ्यासोबत प्लीज, खूप मदत होईल तुमची, मला माहिती नाही तिथे कुठे काय शोधायचं आहे. तो ड्रायव्हर त्याला हो बोलतो आणि ते दोघे त्या झाडाच्या दिशेने जाऊ लागतात. आता सारिका आणखी घाबरते कारण हा एक अनोळखी माणूस, सुयश त्यामध्ये लहान, पण आता तिच्याकडेही कुठला ऑप्शन नव्हता. ती गाडीमध्ये बसते आणि त्यांची वाट पाहू लागते. तर ते दोघे आंब्याच्या झाडाच्या दिशेने जात असताना सुयश त्याला बरेच प्रश्न विचारतो, जसे की तुम्ही याच रस्त्याने जात असता का डेली. यावरती तो ड्रायव्हर बोलतो मी इथेच असतो. सुयशचे चाललेले पाऊले लगेच ब्रेक मारतात. तो वळून त्याच्याकडे बघतो आणि विचारतो इथेच असता म्हणजे. यावर तो ड्रायव्हर बोलतो इथेच असतो म्हणजे मी याच रस्त्याने जात येत असतो आणि आंब्याच्या झाडाखालीच माझं विश्रांतीचं ठिकाण आहे. त्यावरती सुयश बोलतो ओ अच्छा तसं, आणि ते पुढे जाऊ लागतात. इकडे गाडीमध्ये आता सारिकाची धगधग वाढत होती. तिला असं झालं होतं की कधी एकदा ते लवकर पाणी घेऊन येतात आणि आपण या घाटातून धूम ठोकतोय. तिला या घाटात नकोसं वाटत होतं. आता गाडीमध्ये बसले असताना तिच्या गाडीच्या चारही विंडो वरती होत्या, म्हणजे बाहेरची हवा आतमध्ये येणं शक्यच नव्हतं. पण तरीसुद्धा अचानकपणे तिला तिच्या गाडीमध्ये प्रचंड भयानक दुर्गंधी आणि घाण वास येऊ लागतो. असा वास जसं की कोणीतरी 10 दिवस सडलेली कोंबडी किंवा एखादं कुत्रं सडतं ना, तसा वास तिला तिच्या गाडीमध्ये येऊ लागतो. तो वास इतका भयंकर होता की ती सरळ नाकाला रुमाल लावते आणि ती पटकन गाडीच्या खाली उतरते. तिला कळत नव्हतं की हा घाण वास अचानकपणे गाडीतून कसं काय येतोय. आणि गाडीच्या चारही खिडक्या पण वर आहेत, लॉक आहेत, हवा येण्याचं कुठलं दुसरं ठिकाण पण नाही आहे. आणि इतक्यातच तिच्या गाडीच्या डिक्कीवरती कुणीतरी जोराचा थपथप केलेला आवाज येतो. ती गाडीच्या मागच्या साईडला जाते आणि डिकीकडे बघते तर तोच पुन्हा ठकठक केलेला आवाज तिला येतो. ती शॉक होते की गाडीच्या डिकीमधून कसला आवाज येतोय. ती खूप हिंमत एकटवते आणि गाडीची डिकी उघडायचा प्रयत्न करते. गाडीची डिकी जशी ओपन करते तसं त्या डिकीमध्ये काहीच नसतं. ती गाडीची डिकी खाली लावते आणि मागे वळून बघते आणि मागे वळल्यानंतर ती जे दृश्य पाहते ते अविस्मरणीय आहे. कारण तिला दिसतं की घाटाचा जो कठडा आहे ना, त्यावरती 10 ते 15 लोक एकटक तिच्याकडे बघतायत. त्या सर्व लोकांचे शरीर रक्ताने भरलेले आहेत. कोणाचा हात तुटलाय, कोणाचं डोकं फुटलंय, पूर्णपणे रक्तात माखलेले चेहरे तिच्याकडे एकटक बघतायत. तिला ओरडायचं होतं पण ते सुद्धा जमत नव्हतं. ती सरळ बेशुद्ध पडते. आता हे दृश्य पाहिल्यावर कुणीही शॉक होऊन बेशुद्ध पडेल. तुम्हीच स्वतःला इमॅजिन करा की आपल्यासमोर लाईनीमध्ये 10 ते 15 लोक रक्ताच्या थारोळ्यात आपल्याकडे एकटक बघतायत आणि ती लोक नाही आहेत, ती जीवित नाही आहे. असो, आता इकडे सुयशला सुद्धा जाताना अचानकपणे हवेमध्ये दुर्गंधी जाणवते. तोच घाण सडलेला कुजलेला वास. जसं की मी नेहमी तुम्हाला सांगतो की एखाद्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी आहे हे कसं ओळखायचं, तर हा पहिला जो साईन आहे तो आहे दुर्गंधीचा. जर अचानकपणे तुम्हाला तिथे खूप कुबट आणि घाण वास येत असेल तर तुम्ही समजून जा की तिथे निगेटिव्ह एनर्जी आहे. एक्सेप्ट कचरा कुंडी. सुयश आता पुढे चाललेला असतो आणि तो ड्रायव्हर मागे. त्या आंब्याच्या झाडाखाली येतात आणि सुयश चंद्राच्या प्रकाशामध्ये इकडे तिकडे बघतो की पाणी कुठं दिसतंय, पण त्याला कुठेही पाणी दिसलं नाही. तो ड्रायव्हरला विचारतो की कुठे आहे पाणी. त्यावर मागून कसलाच आवाज येत नाही. तो मागे वळून बघतो तर ड्रायव्हरच नाही आहे.
आणि तेवढ्यात त्याला ड्रायव्हरच्या हसण्याचा आवाज येतो. तो इकडे तिकडे बघतो की हसण्याचा आवाज नेमकी येतोय कुठून. त्यावर त्याचं लक्ष त्या आंब्याच्या झाडाकडे जातं. तो वरती डोकं करून त्या आंब्याच्या झाडाकडे बघतो आणि तो जे पाहतो तोही शॉक होऊन जातो. कारण आत्तापर्यंत लोकांनी फक्त 1-2 भूतच पाहिली असतील, पण सुयशने तो ड्रायव्हर त्या झाडाच्या एका फांदीवर बसलेला पाहिला आणि त्याचसोबत दुसऱ्या फांदीवर तेच 10 ते 15 लोकं पाहिली जी मगाशी सारिकाने पाहिली होती. त्यांचे हातपाय तुटले होते, डोळे फुटले होते, डोकं फुटलं होतं आणि ते सगळेजण एकटक सुयशकडे बघतायत आणि त्यात हा ड्रायव्हर बरोबर मधल्या फांदीवर बसून त्याच्याकडे हसतोय. सुयशची दात खिळी बसली होती. त्यालाही खूप मोठ्याने ओरडायचं होतं, पण ते काही शक्य नव्हतं. तो सरळ मागे वळतो आणि गाडीच्या दिशेने पळत सुटतो. आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की झाडावरती कधीही युरिनेट करू नका. असं मानलं जातं की झाडावरती भूतं असतात आणि ते खरं आहे. अशी बऱ्याचशा लोकांची मान्यता आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे आंब्याचं झाड. असो, आता सुयश पळत पळत गाडीच्या जवळ येतो आणि बघतो की सारिका तर बेशुद्ध पडली आहे. तो तिला उठवण्याचा प्रयत्न करतो की दीदी उठ उठ, काय झालं तुला. आणि सारिका शुद्धीवरती येते. तो तिला उठवतो आणि गाडीमध्ये बसवतो आणि पहिलं गाडीचं बोनट खाली घेतो आणि गाडीला स्टार्टर मारला. 2-3 स्टार्टर मारतो, पण गाडी काही चालू होण्याचं नाव घेत नव्हती. शेवटी 3ऱ्या आणि 4थ्या स्टार्टरला त्याची गाडी चालू झाली, कारण त्याची गाडी आता गार झाली होती. सारिका आता त्याला बोलते की सुयश इथून लवकरात लवकर चल. आणि सुयश गाडीच्या रेस पॅडलवरती पूर्ण रेस धरतो आणि घाटातून गाडी जोरात पळवू लागतो. सारिका आता गाडीच्या मागे वळून बघते. तिला दिसतं की ब्रेक मारल्यानंतर जी लाल लाईट लागते, त्या लाल लाईटच्या प्रकाशामध्ये 10 ते 15 लोक एकटक गाडीच्या दिशेने बघतायत आणि इकडे सुयशला 10 ते 15 लोक रस्त्याच्या मधोमध उभी असलेली दिसत आहेत, जे की त्यांच्याच गाडीच्या दिशेने बघतायत. आणि त्या सर्वांच्या मधोमध एक माणूस उभा होता, तोच मागाचा दाढीवाला ड्रायव्हर. आता सुयशची गाडी इतक्या स्पीडमध्ये होती, जर का ब्रेक मारला तर गाडीचं कंट्रोल निसटून गाडी सरळ घाटामध्ये कोसळून त्यांचा मृत्यू हा निश्चित होता. त्यामुळे सुयशकडे आता कुठलाही ऑप्शन नव्हता सरळ गाडी चालवण्याशिवाय, आणि सुयश तसंच करतो. तो त्याची गाडी सरळ त्या 10 ते 15 लोकांच्या मधून घालतो आणि ती गाडी त्यांच्या आरपार जाते. आता ते कसाबसा घाट क्रॉस करतात आणि लवकरात लवकर घरी पोहोचतात. घरी आल्यानंतर सगळी कहाणी सांगतात आणि त्यांच्या घरच्यांनी जेव्हा माहिती काढण्याचा प्रयत्न केला तेव्हाही त्यांना तीच माहिती मिळाली की तोच एक माणूस जो त्या घाटामध्ये ॲक्सिडेंट घडवून आणतो. कारण त्याचाही बऱ्याच वर्षापूर्वी त्याच आंब्याच्या झाडाखाली ॲक्सिडेंट झाला होता. तो एक ट्रक ड्रायव्हर होता आणि ती जी 10 ते 15 लोक होती त्यासोबत, त्या सर्वांचे ॲक्सिडेंटसुद्धा त्यानेच घडवून आणलेत आणि त्या सर्वांचा तिथे दुर्दैवी मृत्यू झालेला असतो. आता ह्या सर्व एंटिटीजमध्ये, या सर्व भूतांमध्ये तो ट्रक ड्रायव्हर हा डॉमिनंट होता. हो, या काळ्या जगातही, या डार्क वर्ल्डमध्येही डॉमिनंटचा खेळ चालतो. इथेही वर्चस्व गाजवायला लागतं. असे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर सांगतात की एक एंटिटी दुसऱ्या एंटिटीला घाबरते. जसे की मी त्या चर्चच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं आहे की त्या चर्चमध्ये सुद्धा एंटिटीज होत्या, पण त्या चर्चच्या बाहेर येत नव्हत्या. कारण ते सांगत होते की त्या चर्चच्या बाहेर त्यांच्यापेक्षाही दुष्ट आत्मा, दुष्ट एंटिटीज आहेत आणि त्यांना घाबरून त्या चर्चच्या बाहेर येत नाही. तोही व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. असो, हा होता कशेडी घाटातील आणखी एक भयानक अनुभव. आणि मी हे पुन्हा सांगतोय, हा अनुभव किती खरा किती खोटा हे सुयश आणि सारिकालाच माहिती. पण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करूच शकता आकाशवाणी हॉररला. आणि हो, जाण्याआधी एक प्रो टिप, कुठलाही घाट रस्त्याने जात असताना हनुमान चालीसा नक्की ऐकत जा. पीस आउट.